हाय हॅलो, दिस इज नेहा अँड वेलकम टू माय फर्स्ट एवर ब्लॉग. आणि फायनली आज आम्ही चाललो आहे नाशिक श्री त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. असं म्हणतात की जोपर्यंत बुलावा नाही येणार तोपर्यंत ज्योतिर्लिंग दर्शन तर नाहीच होणार. आणि असंच काहीचं झालं आहे आमच्यासोबत. आम्ही एवढ्या दिवसांपासून एवढ्या महिन्यांपासून प्लॅन करतो आहे की या विकेंडला जाऊ, नेक्स्ट विकेंडला जाऊ, लॉंग विकेंड येतो आहे, लॉंग विकेंडला जाऊ, बट नथिंग वर्क्स फॉर अस. आणि फायनली आज उठल्या आम्ही विचार केला आहे चला नाशिक जाऊयात. अँड गाईज दिस प्लॅन वर्क्स. तर दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही उठलो, रेडी झालो, MSCRTची तिकीट बुक केली आणि निघालो. न काही विचार करता, प्लॅनिंग करता बस निघालो. पुणे टू नाशिक इज लाईक 250 किलोमीटर्स अवे. सो 5-6 तासात आम्ही नाशिक पोचलो. आणि सर्वात पहिले आम्ही गेलो पंचवटी आले आम्ही गेलो कपालेश्वर महादेव मंदिर आणि आम्हाला मिळाली आरती. तिथली आरती अटेंड करताच लगेच आम्ही गेलो गंगा आरतीसाठी. ती गंगा आरती सुरूच झाली होती. आणि गाईज दिस इज द फर्स्ट टाईम आय एम वॉचिंग गंगा आरती. सो दिस इज बेसिकली गोदा गंगा आरती. आणि ही आरती बघून फार सुंदर वाटलं, खूप छान. तर जर तुम्ही नाशिकला व्हिजिट करताय तर गंगा आरती नक्की आवर्जून बघा. थोड्यावेळ आम्ही तिथे बसलो, छान फोटोज काढलेत. आणि गाईज तिथे एवढ्या सुंदर शिवलिंग होते, एवढे सुंदर शिवलिंग. म्हणजे मला असं वाटत होतं की उचलून घरी घेऊन येऊ. जर असं मी करू शकते असते ना, खरंच तिथले अर्धे शिवलिंग मी उचलून माझ्या घरी घेऊन आली असती. आणि सकाळी उठून लगेच पुन्हा मी दर्शन घ्यायसाठी आली. आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा तिथल्या एका फुल विकणाऱ्या मावशींनी काढून दिला आहे मला. सो एक्स्ट्रोवर्ट होण्याचा हाच एक फायदा असतो की तुम्ही कुठेही जाऊन कोणालाही पटकन मदत मागू शकता. सो आणि पंचवटीला बाय बोलून आम्ही निघालो श्री त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. तर तिथे MSCRTच्या बसेस सुरूच असतात ज्या तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ सोडेल. तर येताच आम्ही लाईनमध्ये लागलो आणि आम्हाला वाटलं नाही की सण असताना एवढी गर्दी असेल, म्हणून आम्ही डायरेक्ट लाईनमध्ये लागलो. पण जेव्हा आम्ही बघितलं की लाईन खूप मोठी होती. आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती की एवढी मोठी लाईन असेल. आम्ही सकाळी 10 वाजता आल्या लाईनमध्ये लागलो, सकाळी 10 वाजता. आणि आम्हाला फायनली दर्शन मिळाले 5-5:30 वाजता. दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर येऊन थोडे फोटोज व्हिडिओज काढले, बसलो. आणि आज पाऊस आलेला तर वातावरण थोडं जास्त सुंदर झालेलं. इथे बसून एवढं शांत, खूप शांत आणि छान वाटलं. आम्ही थोडा वेळ बसलो. आणि गाईज लुक ॲट दिस व्ह्यू. एवढं सुंदर झालेलं सर्व, खूप सुंदर. ओके, सो एन्जॉय द व्ह्यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.